कारण इथे छत्रपतींचं निधन झाले। इथे बाजूला 2 टाक्या दगडामध्ये पाहाल तुम्ही, तुम्हाला कावड समजते, त्याखाली पानकरी लोक होती हो, कावडेरी पाण्यामध्ये उतायचे। हे पाणी राजाने तर पिण्यासाठी वापरलं जायचं, कारण दगडामध्ये पाणी थंड राहतं। समोर टाक्या कोपऱ्यामध्ये स्नानगृह बोलतो आपण, आता चापला वाटप, तिथे शिवरे अंघोळी करायची। या टाक्या बघा, तो वाटप बघून घ्या, बाकी माहिती आपण त्या पुढच्या ओट्यावरती घेऊ। हे बघा असे चौकोन असेल, ज्यांच्यावरती ते खांब होते, सागाचे कॉलम्स होते। आपण 2 दगड सोडली तुम्हाला चौकोन पाहायला भेटेल, पण गडावरचं सर्वात मेन ठिकाण हे, कारण इथे छत्रपतींचं निधन झाले। इथे प्रत्येक दगडाला आपल्या दोन्ही राजांचा स्पर्श झाला। या टाक्या बघा, दगडामध्ये पाणी थंड राहतं ना, राजांना भीती होती म्हणून त्याने त्यांच्या राहत्या राजवाड्याच्या बाजूला आपल्या टाक्या ठेवल्या पाण्याच्या। समोर टाका कोपऱ्यामध्ये स्नानगृह बोलतो आपण याला, स्विमिंग पूल आताच आपला, इथे शिवराय अंघोळी करायची। हे बघा असे चौकोन आहेत, यांच्यावरती ते खांब होते, सागाचे कॉलम्स होते। हे आउटलेट ड्रेनेज, छत असं होतं, छत याच्यावरती, छत पुढच्या याच्यावरती, पूर्ण असं छत नव्हतं। या पुढे या, मी तुम्हाला पहिल्याची माहिती दिली। आता तिथे बघा ती पूजा केली का, तिथे फक्त पाटील नाही, छत्रपतींचा राहता राजवाडा। तिथे निधन झालं, आपण तुम्ही काय कोणी सांगू शकत नाही, कारण 2 मजली होता, पण त्या पहिल्या ओट्यावर जिथे आता आपण सर्वजण आहात, हे आपल्या राजांचं किचन होतं। राण्यांचं छत्रपतींचं एकच किचन, कारण याच ओट्यावरती दगडामध्ये अशी उखलं पाहायला भेटतात। आपण आता बॅक साईडची वरती आलोय, मागच्या बाजूने। तुम्ही कधी गडावरती पायी या पायऱ्याने तुमचं गेट पाहताय ना समोरचं, आपण त्याच्या समोर येतो। पण त्याच्या आतमधला हा बाल्ले किल्ला, जो राजांचा किल्ला, राजांच्या परवानगीशिवाय त्या काळी त्या गेटच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता। भीती होती आपल्या राजांना, म्हणून त्याने त्यांच्या राहत्या राजवाड्याच्या बाजूला आपलं किचन ठेवलं। टाक्या कुठे पाहिल्या आपण, पाहिल्याच्या साईडला ठेवले असते त्याने। 3 नंबरचा ओटा बघा, 200 फुट्या ओट्याची लांबी आहे हो। याला म्हटलं गेलं सचिवालय, हे आपल्या राजांचं ऑफिस होते ना खाली, अष्टप्रधान मंत्रिमंडळ तिथून वरती आहे। आणि 4 नंबरचा ओटा बघा, छोटा आणि डबल आहे, अहो त्याला म्हटलं गेलं दिवाने खास। तुम्ही शब्द ऐकले असतील, 2 शब्द येतात, दिवाने आम, दिवाने खास, पण दोन्ही शब्द हे उर्दू येतात। सध्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर चालतात, पण दिवाने खास हा शब्द मराठीमध्ये आणला तर आपण त्याला बोलतो सदर। आपण बोलतो ना सदरेवरती बोलवलंय, ते आपल्या राजांचे सदर होते। आणि साहेब या भिंतीच्या पलीकडे दिवाने आम दरबार बोलतो आपण, किंग कोर्ट, जिथे आपल्या राजांचा तो शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। अहो राजे होते आपले राजे, छत्रपती तिथे झाले। तारीख होती 6 जून 1674, 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा तिथे पार पडला। म्हणजे पहिला आपल्या राजांचा राहता राजवाडा, 2 नंबर आपल्या राजांचं किचन, 3 नंबर सचिवालय ऑफिस, 4 नंबर सदर। आता आपण दिवाने आम दरबार पाहायला पुढे जाणार आहोत।